जय भारत, जय आदिवासी, जय भीम, जय जवान, जय किसान। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दोडी परत एकदा तुम्हा सर्वांचे जगू स्वतःसाठी जगू दुसऱ्यांसाठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण जीवन जगत असताना एक माणूस म्हणून खूप साऱ्या नात्यात आपण गुंतलेलो असतो। खूप सारी नाती आपल्या अवतीभोवती तयार झालेली असतात, आपण ती तयार केलेली असते आणि ही सर्व नाती एकत्रितपणे आपल्याला जोडून ठेवतात। तसंच एक नातं आहे मित्रांनो दोस्ताच्या, मित्राचं। माझ्या जीवनात पण असे काही मित्र आले की ज्यांच्यामुळे घडू शकलो आणि त्याच्यातला माझा एक मित्र आहे संतोष कमळाकर पाटील। तो माझ्या जीवनात आल्यापासून मला वाचनाची सवय लागली। मी काही फारसा शिकलेलो नाही मित्रांनो, तरी पण या मित्राच्या सानिध्यात आल्याने वाचनाची सवय लागली आणि वाचन करत असताना लिखाणाची पण आवड निर्माण झाली। तर आपण जे लिहिलेलं आहे ते आपल्या समाजासमोर का येऊ नये, आपल्या लोकांसमोर का येऊ नये, म्हणून मी आज तुमच्यासमोर मी लिहिलेली एक कविता घेऊन येत आहे। कवितेचे शीर्षक असं आहे, मेल्यावर तर सर्वच चांगले सांगतात, मला जिवंतपणी चांगलं व्हायचे आहे। माझ्या आप्त नातेवाईकांना मला असा आधार द्यायचा आहे की नसेन मी तेव्हा ते बनतील एकमेकांचे आधार। असा आधार देऊन जायचे आहे। मेल्यावर तर सर्वच चांगले सांगतात, मला जिवंतपणी चांगलं व्हायचं आहे। मित्रांच्या मैफिलीत भासेल माझी उणीव। नसेन मी जेव्हा ते शोधतील मला आठवणीत। आठवण आल्यावर अश्रूतून प्रगट होईल त्यांचे प्रेम। असे प्रेम मला देऊन जायचे आहे। मेल्यावर तर सर्वच चांगले सांगतात, मला जिवंतपणी चांगलं व्हायचे आहे। आज माझे विचार कोणाला पटत नसतीलही, पण एक दिवस माझे विचार कोणाच्या ना कोणाच्या हृदयात तर असतीलच। कोणीतरी सांगेल की तो माझा आदर्श आहे। असे विचार मला देऊन जायचे आहे। मेल्यावर तर सर्वच चांगले सांगतात, मला जिवंतपणी चांगलं व्हायचे आहे। मेल्यावर तर सर्वच चांगले सांगतात, मला जिवंतपणी चांगलं व्हायचे आहे। मित्रांनो, ही कविता 19 जून 2015 या साली तोडकी मोडकी लिहिलेली। खूप मोठा कवी किंवा खूप मोठा लेखक नाही, परंतु मी पण एक खेडोपाड्यात गावात राहणारा एक साधासुधा शेतकरीचा मुलगा आहे आणि शेतकरीच्या मुलाने जे तो काही शिकला आहे आणि मांडला आहे। तर तुम्हाला कविता कशी वाटली मित्रांनो? आवडली जर असेल तर कमेंट करून तसंही सांगा। नाही आवडली असेल तर त्याच्यात काय अजून सुधारणा करावी लागेल हे पण सांगा। आणि मित्रांनो, हे चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत मी प्रवीण दोडी तुमची सर्वांची रजा घेतो।